त्यात एक मुद्दा राहुल गांधींनी असा मांडला की महिला आहे तर मग ती शिव्या का नाही देऊ शकत, पुरुष शिव्या देऊ शकतात. तर राहुल गांधीजी फार मोठे नेते आहेत काँग्रेसचे. माझा एक त्यांना छोटासा एक प्रश्न आहे की जर शिव्या देऊन म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंसारखं व्यक्तिमत्व घडू शकतं का, किंवा एखादी शिव्या देणारी व्यक्ती संविधानाच्या सर्वोच्च पदावर बसू शकते का? असं जर शिव्या देऊन असं काही उंची गाठता येत असेल तर मला वाटतं प्रत्येक आईवडिलांनी संध्याकाळी शुभंकरोतीच्या ऐवजी त्यांच्या मुलींकडून एक घाण शिव्या एक करून घ्याव्यात. आणि दुसरं माझं एक काँग्रेसच्या लोकांना एक सवाल आहे की ते हिंदुस्थानचे भावी पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदीजींच्या नंतर किंवा आत्ता जे काही आहे राहुल गांधीजींना मांडतात किंवा होण्याची स्वप्न बघतात. तर असा हा जो पंतप्रधान आहे तो म्हणजे शिव्या देणारा पंतप्रधान आणि शिव्या शिकवणारा पंतप्रधान ह्या लोकांना चालणार आहे का? आणि उद्या जर अपोजिशननी राहुल गांधींना म्हणजे महिलांनी घाण शिव्या दिल्या तर काँग्रेस ते ॲक्सेप्ट करणार आहे का? म्हणजे तुम्ही एकीकडे म्हणता की शिव्या दिलेल्या चांगल्या आहेत, म्हणजे एका प्रकारे ते समर्थन करतात. तर एवढंच, म्हणजे तुमचेच नॅरेटिव्ह जर तुमच्यावर बुमरँग झाले तर राहुल गांधींना चालणार आहेत का? बस याचं उत्तर मला काँग्रेसने जरूर द्यावं.